हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण पाहतोय क्रिसमसचे कपकेकचं डेकोरेशन. यासाठी इथं माझे हे होममेड कपकेक्स आहेत. कपकेकची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे लिंक आहे. ओके, सो ही माझी व्हिप क्रीम. यामध्ये मी रेड अँड ग्रीन कलरचे कलर मिक्स करून क्रीम तयार केली आणि ही पायपिंग बॅगमध्ये पोर केलेली आहे. सो हे नोझल नंबर 6B आहे. यानं मोदकचा शेप येतो. यामध्ये क्रीम फिल करून घ्यायची आहे. आणि दुसरे ते माझ्याकडे लीफ नोझल नाही आहे. सो असं पायपिंग बॅगला दाखवल्याप्रमाणे व्ही कट करायचं आणि त्यामध्ये क्रीम फिल करायची. मग याने लीफ पानाच्या आकाराचे डिझाईन तयार होते. सो यामध्ये मी इथं रेड क्रीम फिल केलेली आहे. रेड आणि ग्रीन दोन्ही पण. सो वन बाय वन आपण डिझाईन्स पाहूया. सो इथं मी पहिल्यांदा जे मोदकच्या नोझलने क्रीम बनवते आहे, क्रीमची डिझाईन बनवते आहे. सो इथं हे आता मी क्रिसमस ट्रीचं जे डिझाईन असतं ते बनवते. सो आत्ता सध्या जरी जे कॅक्टससारखं दिसत असलं तरी नंतर डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर मात्र हे क्रिसमस ट्रीसारखंच दिसणार आहे. ओके, सो आता या कपकेकला थोडीशी व्हाईट क्रीम लावते मी आणि साईडने आपल्याला इथं क्रिसमसचं जे रिंग असते ती बनवते आहे. तर डिझाईन्स अजून कंप्लीट नाहीत, यावरती नंतर आपण पुढे डेकोरेशन करणार आहोत. ओके, लास्टला तुम्हाला कळेलच. इथं अजून एक मी क्रिसमस ट्रीचं डेकोरेशन बनवते आहे. तर इथं मी एक सनफ्लॉवरच्या नोझलनी पण एक डिझाईन बनवणार आहे. सो हे सनफ्लॉवरचा नोझल नंबर नूर 15 आहे बहुतेक. सो नेक्स्ट डिझाईन बघूयात आपण. सो इथं एक छोटीशी मिस्टेक झाली की अगोदर कपकेकला रेड कलरच्या क्रीमनी फिल करायला पाहिजे होतं, म्हणजे मग आतला जो केक आहे तो दिसला नसता. बट ठीक आहे. सो याप्रमाणे असं दाखवल्याप्रमाणे जस्ट नोझलला पुल करायचं आहे, वरती ओढायचं आहे आणि आपली सनफ्लॉवरची डिझाईन तयार होते. सो ही क्रिसमसची डिझाईन आहे, पण मी असंच एक आयसिंग टेक्निक तुम्हाला दाखवली आहे नोझलची. सो या पद्धतीने आता हे आपण एक फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. सो पहिल्यांदा ही अशी दाखवल्याप्रमाणे रेड ज्या कलरचं आपण आयसिंग करणार आहोत ना, त्याच कलरची क्रीम पोर करायची, म्हणजे मग डिझाईन छान दिसतात. सो मी ते लीफचं एक फ्लॉवर बनवते आहे. सो या अशा दाखवल्याप्रमाणे हात थोडंसं शेक करत हे लीफ नोझलनी फूल बनवून घ्यायचे आहे आपल्याला. इथे रेड अँड ग्रीन कलर तुम्ही दोन्ही कलर यूज करू शकता. मी फक्त रेड कलरची फुलं बनवली आहेत. आतल्या बाजूने पण आपल्याला सेम तशीच लीफची डेकोरेशन बनवायचं आहे. सो या पद्धतीने मी असं फूल तयार करून घेतलं आहे. इथं तुम्ही रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन पण करू शकता. आणि आता या रिंगवरती आपल्याला हा जो बो आहे असं दाखवल्याप्रमाणे बो काढायचा आहे. सो दिसायला लागलं ना आता क्रिसमस डेकोरेशनसारखं. सेम वेनी याही कपकेकवरती मी असाच बो काढलेला आहे. सो दुसरीकडे आता हे असं कलरफुल मल्टी कलरचं तुम्ही डेकोरेशन डॉट छोटे छोटे देऊ शकता. मी फक्त रेड कलर यूज केलेला आहे. सो या क्रिसमस ट्रीवरती सुद्धा तुम्ही मल्टी कलरचे डॉट्स देऊन असं छानसं डेकोरेशन करू शकता. सो इथं माझ्याकडे एक स्टारचे स्प्रिंकलर्स होते, गोल्डन कलरचे स्टारचे स्प्रिंकलर्स होते. सो त्यातला एक स्टार मी इथं वरती ठेवलेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे पण जे कपकेक्स आहेत त्यांना डेकोरेट करते. तुम्ही इथं वेगवेगळे मल्टी कलरचे स्प्रिंकलर्ससुद्धा यूज करू शकता.
या पद्धतीने मी सगळे कपकेक्स डेकोरेशन करून घेतलेले. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.